हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्मसन्न्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 26. कामक्रोधवियुक्तानं यतीनां यच्चेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. कामक्रोधापासून पूर्णपणे विलग झालेले, चित्तावर नियंत्रण मिळवलेले, स्वस्वरूपाची ओळख झालेले असे यती ब्रह्मनिर्वाण होऊन मुक्त होतात. भगवंत श्रींनी येथे ब्रह्मनिर्वाण होऊन मुक्त होण्यासाठी यतींना 3 कसोट्या पार करायला सांगितलेल्या आहेत. ज्या यतींना ब्रह्मपद प्राप्त करायचे आहे त्यांच्यासाठी नेमकी साधना सांगितलेली आहे. 1. कामक्रोधापासून पूर्णपणे विलग झालेले. 2. चित्तावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले. आणि 3. स्वस्वरूपाची ओळख झालेले असे यती ब्रह्मनिर्वाण होऊन मुक्त होतात. यात महत्वाचा आणि मोलाचा शब्द म्हणजे यती. कारण कामक्रोधावर नियंत्रण, चित्त निरोध आणि स्वस्वरूपाची ओळख हे विषय याआधी सांगितलेले आहेत. परंतु येथे त्यासाठी विशेष प्रयत्न करणे म्हणजे काय ते सांगायचे आहे. म्हणूनच यती हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. यती म्हणजे प्रयत्न करणारे. यती म्हणजे प्रयत्न करणारे. आत्मब्रह्म प्राप्त व्हावे यासाठी योग साधना आणि अन्य काही योग मार्गाचे आचरण करणारे ते यती होत. यती आत्मब्रह्म प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. प्रयत्न करणारे असे म्हणण्याचा काही विशेष उद्देश आहे. आपल्याला क्रोध येतो, आपली चिडचिड होते, आपले मन भरकटते, ते एका जागी स्थिर राहत नाही. अति चंचलपणे ते एका विषयातून दुसऱ्यात आणि मग असंख्य विषयात रममाण होते. आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होते, समज आलेली असते. परंतु आपण लोभ प्रलोभने समोर आली की त्याप्रमाणे वागत नाही. वस्तू जगताच्या भोगमायेत अडकतो आणि प्रमाद करू लागतो. कळते पण वळत नाही. असे का होते याचा शोध घ्यायला पाहिजे. उदाहरण म्हणून क्रोधाचा विचार करू. आपण 12 महिने 24 तास क्रोधात नसतो. परंतु काही मनाविरुद्ध घडले, आपल्या तत्वांच्या विरुद्ध घडले, कुणी अन्याय केला, अधर्म केला किंवा अशाच काही अन्य कारणाने आपल्याला चीड येते आणि क्रोध येतो. आपले तारतम्य सुटते, विवेक डळमळतो, संयम ढळतो. याचा अर्थ एकच आहे की जरी आपण सतत क्रोधावस्थेत नसलो तरी काही कारणाने क्रोध उफाळून येतो आणि येऊ शकतो. याचा अर्थ एकच आहे की जरी आपण सतत क्रोधावस्थेत नसलो तरी काही कारणाने क्रोध उफाळून येतो किंवा येऊ शकतो. याचा अर्थ आपल्यात क्रोध सतत असतो. आत क्रोधाची भट्टी तापलेली असतेच. केवळ एखाद्या प्रसंगाच्या ठिणगीचे निमित्त हवे असते, लगेच स्फोट होतो. आत अगोदरच असलेला क्रोध प्रकट होतो. असा मनुष्य कधीही क्रोधापासून पूर्णपणे विलग झालेला नसतो. त्यासाठी यत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला तापविणे, आपल्याला चिडविणे हे आपण नेहमी दुसऱ्याच्या हातात दिलेलं असतं. बस एखाद्याने आपल्या तत्वांच्या विरुद्ध आचरण करावे आणि आपण लगेच चिडावे. आपल्या क्रोधाचे बटण चालू करणे इतरांच्या हातात आहे. आपण इतरांच्या हातातील बाहुले आहोत.
आपण कितीतरी वेळेला सांगतो की मी चिडका नाही, परंतु ते मिथ्या सांगणे असते. वेळ प्रसंग आला की क्रोध प्रकट करून जातो. वेळ प्रसंग आपला क्रोध प्रकट करून जातो. यासाठी चित्तावर पूर्णपणे नियंत्रण हवे. स्वस्वरूपाची ओळख व्हायला हवी. प्रसंगाने चित्त डळमळता कामा नये. जो भाव अंतरी तोच भाव आचरणात आला पाहिजे. मन आपल्या ताब्यात पाहिजे. आपण आत्मा आहोत. या भौतिक वस्तू जगताच्या मोहाने त्या स्वस्वरूपाचे भान ठेवून त्या विरुद्ध केवळ भौतिक विश्वालाच शोभेचे आचरण होता कामा नये. या भौतिक वस्तू जगताच्या मोहाने त्या स्वस्वरूपाचे भान ठेवून त्या विरुद्ध केवळ भौतिक विश्वालाच शोभेचे आचरण होता कामा नये. याचप्रमाणे काम समजून घ्यावा. प्रत्येक परस्त्री आई बहिणी समान आहे. कधी परस्त्रीजवळ बोलायला जाऊ नये. तसा प्रसंग आल्यास तिच्या मुखाकडे पाहून बोलू नये. तिच्या पायांकडे पाहून बोलावे. लक्ष्मणाला रामाने विचारले, रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेली तेव्हा तिच्या अंगावर कोणती वल्कले होती? तर लक्ष्मण म्हणाला, रामा, ते मला माहीत नाही, कारण मी सीतामाईच्या फक्त पदकमलांकडेच पाहतो. चित्ताची चंचलता काबूत ठेवावी. ती बाह्य प्रसंगांवर अवलंबून ठेवू नये. आपल्याला पाहिजे तेव्हा आणि आपल्याला पाहिजे म्हणून चित्त दुसरीकडे जावे. ते आपल्याला आपल्या मर्जीने मुद्दाम होऊन न्यावे लागावे. ते सहज जाऊ नये. जरा खुट्ट झाले की लगेच आपले चित्त विचलित होते. काय झाले याची उत्सुकता असते. याप्रमाणेच स्वस्वरूपाची ओळख प्रसंगानुरूप विसरली जाऊ नये. आपण आत्मा आहोत. आपण सूर्याचे सूर्य आहोत. त्या आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. भौतिक जगताच्या क्षुल्लक व्यवहारात आपले आत्मभान सुटू नये. थिल्लर जीवजंतूंचे व्यवहाराने भोग निर्माण करू नयेत. भौतिक व्यवहाराने न बहकता नेहमी शुद्ध राहावे. हा श्लोक समजण्यासाठी नाथ महाराजांची एक गोष्ट पाहूया. एकदा नाथ महाराज देवदर्शन घेऊन घरी चाललेले होते. समोरून एक मनुष्य येत होता. त्याला नाथ महाराजांच्या क्रोध न येण्याबद्दल मोठं कुतूहल होतं. बरेच दिवस त्याच्या मनात नाथ महाराजांना याबद्दल विचारावे असे होते. आज ती संधी चालून आलेली होती. नाथ महाराज एकटेच होते. नाथ महाराज जवळ येताच त्याने नाथ महाराजांना वाकून नमस्कार केला आणि त्यांना आपल्या मनात बरेच दिवस एक शंका विचारावी असे आहे तर विचारू का असे म्हटले. नाथ महाराजांनी संमती दिल्यावर त्यांनी विचारले, नाथ महाराज, आपण कुणावरही कधीही क्रोध करत नाही. याचं रहस्य काय आहे? परंतु नाथ महाराजांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ते त्या मनुष्याच्या भाल प्रदेशाचे अति सूक्ष्म निरीक्षण करण्यात गर्क होते. जरा खट्टू होऊन ते त्या मनुष्याला म्हणाले, अरे, तुझ्या ललाटी तर 1 महिन्यात मृत्यू आहे. हे ऐकून त्याला कापरे भरले. तो आपला प्रश्न विसरला आणि कसा तरी नाथ महाराजांना नमस्कार करून घराची वाट चालू लागला. अहो, प्रत्यक्ष नाथ महाराजांनी त्याचे भविष्य सांगितले होते. ते न चुकणारेच असणार. घरी गेल्यावर त्याने बायको मुलांना प्रेमाने जवळ घेतले. सर्वांना 8 दिवस तीर्थयात्रेला नेऊन आणले. नातेवाईकांना भेटत होता. नोकर चाकरांना प्रेमाने वागवत होता. होता होता 2 महिने लोटले. तेव्हा त्याला जाग आली. त्याला नाथ महाराजांनी सांगितलेल्या भविष्याची आठवण झाली आणि आश्चर्य वाटले की आपण तर अजून जिवंत आहोत. आपण 1 महिन्यापूर्वीच मरणार होतो. तो धावतच नाथ महाराजांकडे गेला. त्यांना म्हणाला, नाथ महाराज, मी अजून जिवंत कसा? मी तर आपण सांगितलेल्या भविष्याप्रमाणे 1 महिन्यापूर्वीच मरणार होतो. त्यावर नाथ महाराज म्हणाले, ते जरा बाजूला राहू दे. तू या 2 महिन्यात काय काय केलेस ते सांग.
त्यावर तो मनुष्य म्हणाला की मग मी घरी दारी सर्व ठिकाणी सर्व वेळी सर्वांवर प्रेम केले. कारण मी विचार केला की आपण लवकरच मरणार आहोत, तेव्हा कशाला कुणाजवळ वाईट वागा. अशा प्रकारे जगताना मला मरणाचे भान राहिले नाही. आज 2 महिन्याने आठवण झाली म्हणून तुम्हाला विचारायला आलो. नाथ महाराज म्हणाले, हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. मी दररोज उद्या मरणार आहे अशा भावनेने सर्वांजवळ वागत असतो. त्यामुळे मी कुणावर कधीही रागवू शकत नाही. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की काम क्रोधापासून पूर्णपणे विलग झालेले, चित्तावर नियंत्रण मिळवलेले, स्वस्वरूपाची ओळख झालेले असे यती ब्रह्मनिर्वाण होऊन मुक्त होतात. हरिओम.